नमस्कार, मी ॲडव्होकेट अतुल मुगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुमची जी काही वडिलोपार्जित मालमत्ता आहे ती वडिलोपार्जित मालमत्ता जर तुमच्या परवानगीशिवाय विकली तर तुम्ही किती वर्षाच्या आत दावा दाखल करू शकता। ह्या गोष्टीबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करूया। तर चला सुरू करूया। सर्वात प्रथम वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे जी तुम्हाला तुमच्या वाडवडिलांकडून मिळालेली मालमत्ता असते त्या मालमत्तेलाच म्हणायचं वडिलोपार्जित मालमत्ता। आणि मी ऑलरेडी जे चॅनलवर वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की वडिलोपार्जित मालमत्ता जी असते त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तुमचा जन्मजात हक्क असतो। जरी तुम्ही आईच्या पोटात जरी असला तरी सुद्धा तुमचा त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क असतो। त्यामुळे वडिलोपार्जित मालमत्ता ही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या वडिलांना किंवा अन्य कोणत्याही वारसांना विकता येत नाही। पण आता आपल्या व्हिडिओचा टॉपिकच हा आहे की वडिलोपार्जित मालमत्ता ही तुमच्या परमिशन शिवाय विकली तर अशा केसमध्ये लिमिटेशन पिरियड काय आहे। लिमिटेशन पिरियड म्हणजेच तुम्ही किती वर्षाच्या आत दावा दाखल करू शकता। तर तो लिमिटेशन पिरियड आहे 12 वर्ष। 12 वर्ष म्हणजे हे 12 वर्ष कुठून काउंट होणार, तर ज्या दिवशी तो विक्री खत झालेला आहे म्हणजेच खरेदी खत झालेला आहे तुमच्या वडिलांनी किंवा अन्य वारसांनी ज्या दिवशी ती मालमत्ता विकलेली आहे रितसर रजिस्ट्रेशन करून तुमच्या परवानगीशिवाय, त्या दिवशीपासून तो दस्त ज्या दिवशी नोंदणीकृत झालेला आहे त्या दिवशीपासून तो 12 वर्षांचा पिरियड काउंट केला जाईल। पण जसं मी थंबनेलमध्ये एक वाक्य लिहिलेलं की ह्याच्यावर काय उपाय आहे का, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची एखादी वडिलोपार्जित मालमत्ता आहे त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तुमच्या परमिशन शिवाय जर तुमच्या वारसांनी किंवा तुमच्या वडिलांनी ती मालमत्ता विकली तर तुम्हाला 12 वर्षाच्या आत दावा करता येतो। 12 वर्ष हा लिमिटेशन पिरियड आहे। पण काही सर्कमस्टान्सेस असे आहेत ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये 12 वर्षाचा लिमिटेशन पिरियड जो आहे त्याला रिलॅक्सेशन मिळालेलं आहे। तर ते जे काही सर्कमस्टान्सेस आहेत ते आपण बघूया। त्याच्यामधला पहिला सर्कमस्टान्स आहे जर समजा ते जे काय खरेदी खत झालेलं आहे म्हणजे तुमची जी काही वडिलोपार्जित मालमत्ता आहे जी तुमच्या परमिशन शिवाय विकलेली आहे आणि ते ज्या खरेदी दस्ताद्वारे झालेला आहे तो खरेदी दस्त जर फसवणूक ह्या कॅटेगरीमध्ये झाला असेल तर लिमिटेशन ॲक्टच्या सेक्शन 17 नुसार तो जो 12 वर्षाचा लिमिटेशन पिरियड आहे तो कधीपासून काउंट होणार। तो जो 12 वर्षाचा लिमिटेशन पिरियड आहे तो खरेदी खत झालेल्या दिवशीपासून काउंट न होता तुम्हाला ज्या दिवशी समजलं की खरेदी खत हा फसवणुकीने झालेला आहे त्या दिवशीपासून तो 12 वर्षाचा लिमिटेशन पिरियड हा काउंट केला जाईल। फॉर एक्झाम्पल ची एक वडिलोपार्जित मालमत्ता आहे, त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्याचा पूर्णपणे हक्क आहे पण त्याच्या वडिलांनी ती मालमत्ता ही 2026 मध्ये खरेदी खत करून एखाद्या व्यक्तीला विकली। मग ला ही गोष्ट 2028 मध्ये समजली की ते जे काही खरेदी खत झालेलं आहे ते खरेदी खत हे फसवणूक या कॅटेगरीमध्ये झालेलं आहे, म्हणजे च्या वडिलांची कोणतरी फसवणूक करून तो खरेदी खत करून घेतलेला आहे। तर आता लिमिटेशन पिरियड जो 12 वर्षांचा आहे तो खरेदी खत झाल्यापासून म्हणजे 2026 पासून काउंट न होता ज्या दिवशी ला समजलं, ज्या दिवशी व्यवस्थित आहे का, ज्या दिवशी ला समजलं की खरेदी दस्त हा फसवणुकीने झालेला आहे म्हणजे 2028 ला, तर तो जो लिमिटेशन पिरियड आहे 12 वर्षाचा तो 2028 पासून काउंट केला जाईल। हे होतं पहिलं सर्कमस्टान्सेस। त्याच्यानंतर दुसरं सर्कमस्टान्सेस, फॉर एक्झाम्पल जी काय वडिलोपार्जित मालमत्ता विकलेली आहे त्याचा खरेदी दस्त करताना जर तो जो वारस आहे ज्याचा त्या मालमत्तेमध्ये हक्क आहे, हिस्सा आहे, तो जर मायनर असेल, मायनर म्हणजे 18 वर्षापेक्षा खाली, तो जर मायनर असेल तर अशा केसमध्ये 12 वर्षाचा जो काही लिमिटेशन पिरियड आहे तो खरेदी दस्त झाल्यापासून न पकडता म्हणजे न मोजता तो जो मायनर व्यक्ती आहे म्हणजे तो जो वारस आहे तो 18 वर्षांचा ज्यावेळेस होतो त्यावेळेस पासून 12 वर्ष लिमिटेशन पिरियड पकडला जाईल। म्हणजे फॉर एक्झाम्पल 2026 मध्ये च्या वडिलांनी खरेदी दस्त करून ती मालमत्ता विकली पण 2026 मध्ये अजून 18 वर्ष पूर्ण झालेला नाहीये, चं 2030 मध्ये 18 वर्ष पूर्ण होतं, तर लिमिटेशन पिरियड हा 2026 ला भले खरेदी दस्त झाला असेल तरी सुद्धा लिमिटेशन पिरियड हा 2026 पासून 12 वर्ष पकडला जाणार नाही। लिमिटेशन पिरियड हा 2030 पासून म्हणजेच ज्यावेळेस 18 वर्ष ला पूर्ण होतात
त्यावेळेस पासून 12 वर्ष लिमिटेशन पिरियड पकडला जाईल. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचा लिमिटेशन पिरियड, पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तुमच्या परमिशन शिवाय खरेदी खत होतो, तुमच्या परमिशन शिवाय ती मालमत्ता विकली जाते, त्यावेळेस लवकरच तुम्हाला दावा करायचा आहे. म्हणजे 12 वर्षाच्या आत तुम्हाला दावा करणं कंपल्सरी आहेच. पण इन केस जर 12 वर्ष निघून गेले तर हे जे 2 सर्कमस्टान्सेस सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही ह्या 2 सर्कमस्टान्सेसचा आसरा घेऊ शकता. आता दुसरं सर्कमस्टान्सेस हे वयाच्या अटी म्हणजे वयासंदर्भात आहे, त्यामुळे जर ते तुम्ही प्रूव्ह करू शकत नसाल तर पहिलं सर्कमस्टान्सेस हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. तो जो काही खरेदी खत झाला तो खरेदी खत फसवणुकीने झाला आणि तुम्हाला फसवणुकीचं ज्या दिवशी नॉलेज आलं त्या दिवशीपासून 12 वर्ष हे लिमिटेशन पकडलं जातं. पण आता ही पूर्णपणे जबाबदारी तुमची आहे. कोर्टात तुम्हाला ह्या सर्व गोष्टी साबित कराव्या लागणार आहेत. त्यामुळे 12 वर्षाचं लिमिटेशन पिरियड आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर ज्यावेळेस तुम्हाला समजेल की तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तुमच्या परवानगीशिवाय त्याचं खरेदी दस्त झालेलं आहे, अशा वेळेस तुम्ही लवकरात लवकर केस करायची आहे. आणि इन केस जर 12 वर्षाचं लिमिटेशन पिरियड निघून गेलं तर तो जो काय दावा आहे तो टाइम बार्ड होतो, त्यामुळे तुम्हाला दावा करता येत नाही. आणि जरी तुम्ही दावा करायला गेला तर हे तुमच्यावर आहे, म्हणजे पूर्णपणे लायबिलिटी तुमच्यावर आहे. तुम्ही प्रूव्ह करून द्यायचं कोर्टाला की म्हणजे जे पहिलं सर्कमस्टान्सेस होतं, सेल डीड हे फसवणुकीनं झालेलं आहे आणि तुम्हाला फसवणुकीचं नॉलेज हे लेट समजलेलं आहे किंवा थोड्या कालावधीनं समजलेलं आहे, तुम्हाला कोर्टात प्रूव्ह करून द्यायचं आहे. आणि हे कोर्टात प्रूव्ह करणं जनरली सोपं नसतं. ही जी प्रोसिजर आहे कोर्टात, म्हणजे जर 12 वर्षाचा टाइम पिरियड निघून गेला असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कोर्टात हे प्रूव्ह करायला गेला तर हे खूप कठीण असतं. त्यामुळे माझा सल्ला असाच आहे, ज्यावेळेस तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तुमच्या परवानगीशिवाय ती ज्यावेळेस मालमत्ता विकली जाते त्यावेळेस लवकरात लवकर म्हणजे ऍटलीस्ट 12 वर्षांच्या आत तुम्ही दावा दाखल करा. तर हा होता आजचा टॉपिक. बऱ्याच जणांना ह्या संदर्भात शंका होत्या, त्यामुळे त्याला मला विचारलेलं, त्यामुळे ह्या टॉपिकवर एक सविस्तर व्हिडिओ बनवण्यात आला. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.